मराठी, ते धडक ते धडक. 9वी 10वी 11वी 12वी सायन्स, नीट, जेई, सीईटी, नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर 1 चा पर्याय म्हणजे विटा मध्ये लोकप्रिय ठरलेली अकॅडमी आता तासगाव मध्येही श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स तासगाव. इथे मिळतो नंबर 1 रिझल्ट, नंबर 1 टीचिंग क्वालिटी, 3D एनिमेटेड व्हिडिओ लेक्चर्स, लाईव्ह ऑर्गन बायोलॉजी वर्कशॉप, नंबर 1 इन्फ्रास्ट्रक्चर, एसी, डिजिटल क्लासरूम, लायब्ररी, स्टडी रूम, expert lectures from various fields, educational tours, exclusive workshop for personality development, Olympiad exam, फाउंडेशन कोर्स, लाखो रुपयांची स्कॉलरशिप आणि दत्तक योजनाही. आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा. तासगावातील रिंग रोडचा श्रेयवाद आता चांगलाच उफाळून आलाय. आमदार रोहित पाटलांनी फुकटची पोस्टरबाजी करू नये असे सांगत काका ब्रिगेड मैदानात उतरलीये. यावेळी आक्रमक झालेल्या काका ब्रिगेडने आमदार रोहित पाटलांवर जोरदार हल्लाबोल केलाय. 35 वर्षे आमदारकी घरात असताना तुम्ही काहीही केले नाही. तासगावात आजपर्यंत रिंग रोड झाला नाही हे आमदार रोहित पाटलांचेच पाप आहे. परंतु दुसऱ्याच्या कामाचे श्रेय घेऊन फक्त पोस्टरबाजी करण्याचा तुमचा उद्योग आहे असा घणाघाती हल्लाबोल करत संजय काका गटाने आमदार रोहित पाटलांवर टीकास्त्र सोडलंय. नमस्कार, मी प्रसाद पळण, उपनगराध्यक्ष तासगाव नगरपालिका तासगाव. आज खऱ्या अर्थानं 30 वर्ष रखडलेला बायपासचा मुद्दा, ह्यासाठी ही पत्रकार परिषद. खऱ्या अर्थानं 35 वर्ष 36 वर्ष ज्यांच्या घरात सत्ता आहे आणि ज्यांच्या घरात आमदारकी बहाल झालेली होती, त्या लोकांना इतक्या वर्षात याचं काहीही काम करता आलं नाही आणि केलेल्या कामाचं श्रेय घेणं आणि पोस्टरबाजी करणं या व्यतिरिक्त आजपर्यंत दुसरा कोणताही उद्योग यांनी केलेला नाही. त्यासाठी जर हे काम त्यांच्या मनापासून त्यांनी केलं असतं तर गेल्या 15-20 वर्षापूर्वीच ह्या कामाची रक्कम अगदी थोडक्यात हे काम आवरून तासगावकरांची सुटका झाली असती. पण तासगावकरांना वेठीस धरण्याचं काम ज्या लोकांनी केलं आणि तासगावकरांना सगळ्या प्रश्नातनं सोडवण्याचं काम ज्यावेळी काकांच्या माध्यमातून झालं, त्यावेळी लगेच पोस्टर लावण्यासाठी आणि श्रेय घेण्यासाठी ही मंडळी पुढं आली. खऱ्या अर्थानं मला सांगायचं आहे की 13 जानेवारी 2023ला तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण साहेब यांना पत्र देऊन 85 कोटी रुपयाची बायपाससाठी जी मागणी काकांनी केली होती. मार्च 2023च्या बजेटमध्ये रस्त्यासाठी 85 कोटी तरतूद करण्याचे पत्रसुद्धा कोल्हापूर PWD ऑफिसचे कुंभार साहेब यांनी शासनाला दिले. त्या मागणीनुसार 85 कोटी रुपयाची तरतूद 2023-24च्या बजेटमध्ये करण्यात आली आहे. त्याची बजेटची कॉपीसुद्धा मी सर्व पत्रकारांना दिलेली आहे. त्यानंतर 16 जुलै 2024 रोजी समृद्धी कार्यालय तासगाव येथे सर्व शेतकऱ्यांना बोलवून ही मीटिंग एका AC हॉलमध्ये न घेता ही मीटिंग सर्व शेतकऱ्यांना एका कार्यालयामध्ये बोलवून प्रांतसाहेब, तत्कालीन तहसीलदार रवींद्र राजने साहेब, तर PWDचे हुद्दार साहेब, कांबळे साहेब, त्या सर्व अधिकाऱ्यांना सोबत घेऊन बाधित शेतकऱ्यांची समजूत काढून त्यांना प्रत्येक प्रश्नाचं त्यांच्या उत्तर देऊन ह्यातनं एका मार्गावरती येऊन ह्या प्रोसेसला एक गती मिळाली आणि त्यातून ते काम आज पूर्णत्वाकडं गेलेलं आहे. 2 शेतकऱ्यांना त्यांचे चेक उपलब्ध झालेले आहेत. उर्वरित शेतकऱ्यांना 1 महिन्याच्या अंतरात हे चेक मिळण्याची तरतूद आत्ता होत आहे. तरी काकांनी हे जे काम केलं त्यानंतर नुसतं एका प्रांत ऑफिसमध्ये आपल्या जवळच्या काही बगलबच्च्यांना घेऊन एक मीटिंग घेतली आणि त्या मीटिंगमुळे सगळं झालं असं जे भासवण्यात येते, त्यासाठी कागदोपत्रासहित सर्व गोष्टी ह्या जनतेसमोर तासगावच्या यायला हवेत या दृष्टीनं घेतलेली ही पत्रकार परिषद आहे. तरी तासगावकरांना नक्कीच आता जाणीव झालेली आहे की कोण कामाचा माणूस आहे आणि कोण डिजिटलचा माणूस आहे. त्या पद्धतीनं तासगावकरांनी आमच्यावरती
नगरपालिकेला सुद्धा विश्वास दाखवून सर्व गोष्टी सिद्ध केलेल्या आहेत. हे आता त्यांनी लक्षात ठेवाव्यात आणि ही पोस्टरबाजी त्यांनी 100% बंद करावी. माजी खासदार संजय काका पाटील हे पाप पुण्याचा हिशोब मानणारा, अध्यात्माशी जोड असणारा, आपल्या कर्मावर विश्वास ठेवणारा नेता आहे. तर त्या नेत्याच्या मार्गदर्शनाखाली पुलू शहर स्वाभिमान विकास आघाडीनं येणाऱ्या निवडणुकीमध्ये सामोरं गेले आणि तासगावकर जनतेनं ह्या विकासाची गंगा जी काकाने आणली होती त्याला अधोरेखित करून ह्या बॉडीला पुन्हा एकदा संधी दिली. खरं तर 35 वर्ष ज्यांच्या घरात आमदारकी आहे त्यांनी खरं तर तासगाव शहराला निधी आणण्याचं काम करायचं होतं, पण कुठलंही ते निधी आणायचं न काम करता माजी खासदार संजय काका पाटील यांनी ह्या रिंग रोडसाठी जो 85 कोटीचा निधी उपलब्ध करून दिला, बजेट लेटमध्ये पण त्याचा उल्लेख आहे. आत्ताच्या पत्रकार परिषदेमध्ये हे सर्व कागदपत्रे आम्ही पत्रकार बांधवांना दिलेली आहेत. 85 कोटीचा निधी उपलब्ध करून दिला. त्याचबरोबर आत्ताच 2 लाभार्थी शेतकऱ्यांना ती धनादेश डीडीही देण्याचं काम पालकमंत्री चंद्रकांत दादांच्या हस्ते करण्यात आलं. तासगाव शहराची विकासाची गंगा माजी खासदार संजय काका पाटीलच करत आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली येणारी ही बॉडी आहे आमची करत आहे. तासगाव शहरामध्ये 20 वर्षापूर्वी हा जर रिंग रोड झाला असता तर 5 कोटीपेक्षा कमी किमतीमध्ये भूमी संपादनाची प्रक्रिया पार पडली गेली असती, परंतु आज भूमी संपादनासाठी जवळजवळ 40 कोटीच्या आसपास निधी करावा लागतो. इतका वर्ष जे शासनाचं नुकसान झालं, त्याचबरोबर या तासगाव शहराला वाहतुकीमध्ये जी कोंडी तयार झाली हे सर्व पाप आमदारांनीच घ्यावं लागेल आणि खरं तर केवळ पोस्टरबाजी न करता आपण केलेल्या कामाचं श्रेय घ्यावं अशी मी त्यांना विनंती करेन. गेल्या कित्येक वर्षात घरात आमदारकी असताना सुद्धा ह्या लोकांना ते जमलं नाही. एवढं मोठं पद असताना सुद्धा त्यांना ते जमलं नाही आणि आज खऱ्या अर्थानं काकांनी कुठंतरी हे आणलं आहे म्हणल्यानंतर कुठंतरी हाणून पाडायचा प्रयत्न पूर्वी या लोकांनी केला. गेली 7-8 वर्ष आम्ही बघतोय लोकांनी दिशाभूल करायची, लोकांना सांगायचं की बाबा हे तुम्ही जागा दिली तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत, ही जागा दिली तर तुम्हाला कोणतरी दलाली खाईल, अशा पद्धतीचं खोटं नाटं उठवायचं, लोकांची दिशाभूल करायची, शेतकऱ्यांची दिशाभूल करायचा प्रयत्न या लोकांच्या बगलबच्च्यांनी केला होता. ह्या सगळ्यावर मात करून आज हे सगळं पूर्णत्वास काकांच्यामुळं जातं आहे. तर ह्याचं श्रेय नक्कीच काकांना मिळायला पाहिजे, जे की ह्या लोकांना ते आता पचनी पडणं झालं आहे. पण जो काम करतो त्याचं काम लोकांना दिसतं. हे तासगावच्या सगळ्या जनतेला माहीत आहे की हा रस्ता कोणी आणला, त्याच्यासाठी पैसे कुणी आणले, त्यासाठी एफर्ट्स कुणी घेतले, ते सगळं काकांनी केलं हे लोकांना माहीत आहे. त्यामुळे कुणी किती काय दिनदोडपिटाचा प्रयत्न केला तो हे पब्लिक आहे, हे सब जानती है. सांगता येईना आणि सहनही होईना, शौचा वाटे रक्तस्राव, वेदना, वारंवार शौचास होणे हा मूळव्याध नाही ना? मिळवा कायमचा आराम, तोही एका दिवसात, वेदना रहित विना टाका. मूळव्याधीवर औषधोपचाराबरोबर लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विट्यातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बंडगर यांचे मूळव्याध स्पेशालिटी हॉस्पिटल, अनुराज हॉस्पिटल शेजारी एससी स्टँडच्या बाजूला, खानापूर रोड, विटा. जिओ मराठी, ते धडक ते धडक.